श्री स्वामी समर्थ. बाळा, आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. आजच्या या संदेशातून स्वामी स्वतः तुझ्याशी बोलणार आहेत. त्यामुळे आजच्या या संदेशाला तू पाहून दुर्लक्ष करू नकोस. आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की बघ. त्या अगोदर तू जर त्या चॅनलला नवीन असशील तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करून घे. स्वामी समर्थ पाहत आहेत, तू या चॅनलला सबस्क्राईब करत आहेस की नाही, आणि आजचा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की बघ. स्वामी सांगतात, आपण जीवनामध्ये प्रयत्न किती करतो यावरती आपले यश हे अवलंबून असते. आपण जेवढे जास्त प्रयत्न करतो आपल्याला यश मिळण्याची शक्यताही तेवढी जास्त असते. या उलट आपण काहीच प्रयत्न केले नाहीत किंवा कमी प्रयत्न केले तर आपल्याला हाती यश लागण्याची शक्यतासुद्धा फार कमी असते. या उलट जो व्यक्ती सतत प्रयत्न करत असतो, जास्त प्रयत्न करतो, त्याला जे हवे ती गोष्ट नक्कीच मिळते. तो जीवनात यशस्वी नक्कीच होतो. आणि जो व्यक्ती काहीच प्रयत्न करत नाही, प्रयत्न करून निम्म्यातूनच अर्ध्यातूनच सोडून देतो, तो कधीही यशस्वी होत नाही. त्यामुळे स्वामी सांगतात, आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग हा मोकळा होत असतो. तुम्ही जेवढे जास्त चांगले प्रयत्न करताल तेवढे तुम्हाला आयुष्यात यशही मिळत जाईल. स्वामी सांगतात, आयुष्यात जोखीम पत्करायला शिका. जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करचाल आणि हारलात तर मार्गदर्शन करचाल. त्यामुळे जोखीम घ्यायला शिका, जोखीम पत्करा आणि कामाला लागा. तुम्ही जोपर्यंत जोखीम पत्करत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतीही महत्त्वाची विशेष अशी गोष्ट मिळवू शकणार नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवा, आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करचाल आणि हारलात तर मार्गदर्शन करचाल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, जीवनामध्ये काळानुसार आपल्याला पुढे चालता आले पाहिजे. नवीन नवीन गोष्टी आपल्याला अवगत झाल्या पाहिजेत. ज्या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये परिणाम घडवू शकतात त्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजेत. त्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. नेहमी लक्षात ठेवा, नवीन एखादी गोष्ट आली ते आपल्याला अवघड वाटते, पण नंतर ना जसजसं आपण त्याला समजू लागतो, शिकू लागतो, तेव्हा आपल्याला ती गोष्ट सोपी जाते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, नवीन आलेली गोष्ट शिकलीच पाहिजे. त्याचा आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनात वापर हा आपल्याला करता आलाच पाहिजे. स्वामी सांगतात, जीवनामध्ये जगण्याचा एकच महत्त्वाचा नियम आहे, आणि तो म्हणजे की कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करणे. आपण माणसाचा स्वभाव आहे, माणूस सर्वात मोठी चूक कोणती करतो तर ते की तो लोकांकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवतो. या उलट जो माणसं कोणाकडूनच कोणतीच अपेक्षा ठेवत नाही तो जीवनात सुखी समाधानी राहत असतो. पण ज्याला दुसऱ्याकडून खूप अपेक्षा असतात त्याला वाटते की मी समोरच्या वाईट काळात त्याची मदत केली, याचा अर्थ समोरच्याने पण माझ्या वाईट काळात माझी मदत केली. अशा व्यक्तींना जीवनामध्ये खूप त्रास होतो, त्यांना खूप दुःखांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सगळ्यात सोपं ऑप्शन म्हणजे कोणाकडून हे कोणतीही अपेक्षा ठेवू नकात. प्रत्येकजण हे तुमच्या मदतीला कधीही धावून येत नसतात. लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे स्वतःवरती अवलंबून राहाल तेव्हा तुमचा त्रास दुःख कमी होईल. तुम्हाला आयुष्यात जर का सुखी आणि समाधान राहायचे असेल तर इतरांकडून कोणत्याही अपेक्षा ठेवू नकात. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचणी ह्या येतच असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी अडचणी ह्या येतच असतात. आपल्याला त्या अडचणींना पार करून पुढे जायचे असते. लक्षात ठेवा, अडचणीच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते. आपण प्रामाणिक आहोत की नाही हे अडचण आल्याशिवाय आपल्याला कळत नाही. आपण जे करत आहोत ते योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण जेव्हा अडचणीत येतो तेव्हाच आपल्याला कळतं. त्यामुळे अडचणींना घाबरून जाऊ नका. अडचणी हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य असा भाग आहे. त्यामुळे
कितीही अडचणी येऊ द्यात, तुम्ही अडचणींना घाबरू नका. या उलट भक्कमपणे त्यांना सामोरे जा. अडचणींमधून मार्ग हा निघतच असतो, फक्त तुम्हाला तो मार्ग सापडला पाहिजे. ज्या व्यक्तीला तो मार्ग सापडतो तो अडचणींवरती नक्कीच मात करत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये अडचणी ह्या येतच असतात, पण त्यातून जो मार्ग काढून पुढे जातो तोच आयुष्यात खरा यशस्वी होतो. जीवनामध्ये प्रत्येक दिवस हा चांगला दिवस नसतो, तरीही जगा. प्रत्येकजण तुम्हाला सत्य सांगणार नाही, तरीही तुम्ही प्रामाणिक राहा. तुमच्यावर प्रेम करणारे सर्वच तुमच्यावर परत प्रेम करतील असे नाही, तरीही त्यांच्यावर प्रेम करा. सर्व सौद्य न्याय असतात तर निष्पक्ष असतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात दिवस कसेही येऊ द्यात, येणाऱ्या प्रत्येक दिवसाला तुम्ही आनंदाने सामोरे जा. प्रत्येक दिवस तुम्हाला काही ना काही ते नवीन वेगवेगळ्या गोष्टी हा शिकवत असतो. प्रत्येक संकटामधून एक नवीन शिकण्याची एक संधी म्हणून बघा. हे संकट नाही तर मला एक नवीन काहीतरी शिकण्याची संधी आहे असे समजा. जेव्हा व्यक्ती संकटांना संकट नाही तर संधी बनून पाहू लागतो, तेव्हा तो त्या संकटांना सहज आयुष्यातून दूर करू शकतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संकटांना संकट नाही तर नवीन काहीतरी शिकण्याची संधी म्हणून बघा. यातून तुम्ही एक माणूस म्हणून नक्कीच चांगले पुढे याचाल. स्वामी सांगतात, बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला कधीही बरा. लक्षात ठेवा, एखादा शब्द आपण जेव्हा बोलून जातो त्यानंतर त्याच्यावरती गोष्टीवर विचार करून काही होत नाही, कारण की एकदा बोललेले शब्द पुन्हा माघारी घेता येत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, बोलून विचार करण्यापेक्षा आधी विचार करा आणि मगच बोला. त्यामुळे सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. तुम्हाला परत कधी तुमच्या बोलण्यावरती अफसोस होणार नाही, पछतावा होणार नाही. त्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. यशस्वी लोक काम करत राहतात, ते चुकाही करतात, पण ते कुठलेही काम अर्ध्यावरती सोडत नाहीत. त्यामुळे तुम्ही पण लक्षात ठेवा, कोणतेही काम हे अर्ध्यातून सोडू नका. एकदा हाती घेतलेले काम हे पूर्ण झाल्याशिवाय मधूनच त्या कामाला सोडू नका. ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्या मागे लागा, त्यात सातत्य ठेवा. ते काम जोपर्यंत संपत नाही, त्याचा शेवट होत नाही, तोपर्यंत तुम्ही ते मधूनच सोडू नका. लक्षात ठेवा, प्रयत्न करणे हे आपल्या हाती असते. प्रयत्नाचे फळ भेटणे हे देवाच्या हाती असते. तुमचे जर प्रयत्न प्रामाणिक असतील, तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील, तर देवसुद्धा तुम्हाला चांगल्या गोष्टी ठेवण्यापासून, तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळवण्यापासून कधीही वंचित ठेवत नाही. त्यामुळे आपले प्रयत्न चांगले आणि प्रामाणिक ठेवा. तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या हे गोष्टी तुमच्याबरोबर शक्य होतील. तुम्हाला जे काही गोष्टी अशक्य वाटत आहेत, असे वाटते की या गोष्टी होणार नाहीत, शक्य होणार नाहीत, त्या सर्व गोष्टी देखील शक्य होतील. तुम्ही फक्त तुमच्यावरती प्रामाणिक विश्वास ठेवा, बाकी सर्व देवाच्या हातात ठेवा. श्री स्वामी समर्थ.